तर हे माणसाला जमलं पाहिजे म्हणून ते नाम करायचं आहे. पण सद्गुरू जर आपल्याला एवढ्या खात्रीने सांगतात की हे तुम्ही हे करा, 100% नाही, 25-30% तरी काहीतरी समजा एखादी राहतात इतरांपेक्षा वेगळं स्वरूप आपलं लक्ष देईल की नाही? निश्चित येईल. ते करताना एकांतामध्ये ते करायचं म्हणजे आपण आपलं नाम आणि आपले सद्गुरू एवढंच, बाकीचा विचार पडून ते करायला पाहिजे. आता ते कसं झालं, एका समुद्रावर एकटा बसत असे लाटांकडे बघत, सर्वसामान्य म्हणून म्हणून काय वेड्या माणसे 2 तास लाटांकडे बघत बघतो, हातवारे करतो काय करतो. पण तो लाटांशी बोलतो, पण लाटांकडे काय बघतो, लाटात त्याला काय दिसतं, हे इतरांना काय कल्पना येणार? जे इथून उठून जरा सुट्टी काढून लाटांच्या पुढे जाऊन बसायचं नाही आहे. पण अशी वेळ आहे बघ, आगीचा डोंग घुसाळलाय, आपण बघतो आगे एक तर पण तुम्ही नाम चालू केलं तर आगीतलाही तुम्हाला अग्निदेवता दिसायला लागते. आणि इतके सिद्ध झाला तर तुम्ही तिला सांगू शकता की शांत हो, शांत हो, माझ्यासाठी नव्हे.